लेटमरी स्मृती ट्रॉफी 2026 चे भव्य दिव्य आयोजन आज सगळ्यात महत्वाचा दिवस, कारण या स्पर्धेमध्ये दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सज्ज झालेले आहेत. बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. स्वप्नील नाईक जर आले असतील तर त्यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. बोनकोडे टीमचे सर्वेसर्वा लोकनेते गणेश नाईक साहेब यांचे पुतणे जर आपण आला असाल तर आपल्याला विनंती करतोय. स्वप्नीलजी नाईक आपलं सहर्ष स्वागत. आयोजक आपल्याला आमंत्रित करतायत. पहिलाच बॉल ऑन साइडला स्लॉक केला. बॉल चाललाय एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार. पहिलाच बॉल थोडासा स्लॉट मध्ये होता आणि बरोबर दिशा दिली. 4 धावा इथे मिळतात आणि पहिल्याच बॉलला स्लॉक केलाय. बरोबर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या कॅप मधून 4 धावा वसूल केल्यात. सुरुवात धडाक्यात झाली आहे. दुसरा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा येतोय डॉट बॉल. आणि विशेष म्हणजे फुटवर्क पाहायला मिळालेलं नाहीये. मोबाईल मध्ये चांगलं नेटवर्क पाहिजे आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क पाहिजे, त्यावेळेला धावा आणि संपर्क होतो. इथे तेच पाहायला मिळालेलं नाहीये. एक डॉट बॉल आलाय मयूर जांभळेच्या विरुद्ध. पहिलं षटक मनोज चव्हाण हाताळत असताना बॉल पुढे टाकलाय. बॅटची वरची कडा. स्वतः गोलंदाज खाली येतोय मनोज. कोणती चूक होणार नाही. पहिली विकेट गमावली आहे वेताळदेव सांभारलीने. फलंदाज आउट. चार धावांवर पहिली विकेट गारत. पहिल्याच बॉलवर चौकार मारला होता, परंतु त्याच्यानंतर मनोज चव्हाणने काय कमबॅक केलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. चार धावा फलकावर लागल्यात. मनोज चव्हाण फर्स्ट ओव्हर चा खेळ सध्या प्रगतीपथावर. अप्रतिम असं आयोजन सगळ्यांनी मिळून केलं या स्पर्धेचं. आणि ही स्पर्धा नक्कीच सध्या यशाची अनेक शिखरे पार करते. चांगला ड्राईव्ह केलाय. शॉर्ट कव्हरला रनआउट चान्स आहे. एकच टर्म दिसतोय तिथून आणि तोपर्यंत थ्रो येईल. तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढल्यात. धावा झाल्यात आतापर्यंत 5. 5 धावा फलकावर लागल्यात. 5 रन फलकावर आहेत. 24 लाईव्ह इव्हेंट्स वर सध्या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही अनुभवताय. आज सगळ्यात महत्वाचा दिवस आहे या क्रिकेटच्या स्पर्धेचा. त्याचं कारण आज महाराष्ट्रातल्या ग्रामीण गटातले दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये उतरत आहेत. राऊंड विकेट बॉटम हँडचा खूप चांगला वापर इथे ऑफ ड्राईव्ह केलाय. मात्र खराब फिल्डिंग, त्याचा फायदा इथे मिळताना दिसेल. खूपच कडक ऑफ ड्राईव्ह. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार. शॉट इथे पाहायला मिळालाय. कडक ऑफ ड्राईव्ह इथे पाहायला मिळालाय. मिड ऑफचा फिल्डर त्याच्याकडून चूक झाली आणि बॉल सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 9 धावा फलकावर लागल्यात. पुढचा बॉल उलटा फटका. स्विच हिट. स्वीटही आणि स्विचही आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे देखील आहे. बॉल सीमा पार. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ बॉलने घेतली बाउंड्रीची भेट. येतोय चौकार. एक ऑफ ड्राईव्ह आणि त्याच्यानंतर हा उलटा स्विच हिटचा फटका मारत असताना 4 धावा वसूल केल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर वेताळदेव सांभारली टीमची धावसंख्या आहे 13 धावा. 13 लॉस ऑफ विकेट. 13 धावा फलकावर लागल्यात. एक गडी बाद आहे. एक चौकार आला होता पहिल्याच बॉलवर. त्याच्यानंतर फलंदाज बाद झाला, परंतु त्याच्यानंतर धुवाधार बॅटिंग. लेफ्ट हँडेड बॅटर नेहमीच आक्रमक असतात आणि ते इथे दाखवत असताना ओमकार पाटील काय फलंदाजी केली आहे. मागच्या 2 बॉलवर 2 खणखणीत चौकार त्याने मारलेत.
आणि सध्या तो चर्चेचा विषय आहे. 13 धावा फलकावर लागल्यात. अतिशय चांगलं आयोजन स्वर्गीय मनीष 11 क्रिकेट संघ कांबेच्या वतीने मनीष स्मृती चषक 2026 मोरिया ग्रुपच्या वतीने या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आणि सध्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 13. राज सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी राज होनवार पॉइंट लाईक फिल्डर आहे. शॉट थर्ड आहे. शॉट फाईन आहे आणि एक मिड ऑफ. राजचा पहिलाच बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला 13ची सरासरी जर तुम्ही पहिल्या ओव्हर मध्ये गाठली आहे तर अशीच फलंदाजी करावी लागेल आणि 50+ धावा कराव्या लागतील. त्यामुळे एक सन्मानजनक धावसंख्या आपण या क्रिकेटच्या मैदानावर म्हणू शकू. परंतु या मैदानावर धावांचा पाऊस पडतो. आतापर्यंत आपण पाहिले मागच्या काही मॅचेस जर तुम्ही पाहिल्या तर यशस्वीरित्या चेस झाल्यात. त्याच्यामुळे तुम्हाला कमीत कमी 50 धावा इथे करणं गरजेचे आहेत. राज राऊंड विकेटने बॉलवर बोट फिरवलीत. बॉल हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑफला कोणती चूक नाहीये. एक चांगला झेल तिथे टिपलाय. अनिकेतने फलंदाज बाद. पुढचा सामना दोन्ही टीमचे कॅप्टनने आता रेडी राहायचं. टॉस साठी बोनकोडे 11 बोनकोडे आणि त्यांच्या विरुद्ध युवा स्पोर्ट्स नांदगाव दोन्ही टीमचे कर्णधार आपण रेडी राहा. टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच मध्ये दोन संघ खेळतील. बोनकोडे 11 हा देखील नवी मुंबईचा संघ आणि युवा स्पोर्ट्स नांदगाव. मागच्या 1-2 वर्षामध्ये या टीमची भरपूर चर्चा झाली आहे. रायगड क्रिकेटमध्ये चांगलं क्रिकेट खेळत आलेत नांदगावकर आणि त्यांचाही सामना नेक्स्ट मॅच मध्ये बोनकोडे या टीमच्या विरोधात खेळवला जाणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आवाज ऐकायला येत असेल तर टॉस साठी उपस्थित राहायचंय, कारण दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. फुल टॉस बॉल होता. बॅटवर स्लाइस झालाय आणि त्याचमुळे जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये. डीप स्क्वेअर लेग मध्ये चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो तोपर्यंत एकदा मिळते. टीमची धावसंख्या 14. अनिकेत मुंडे आणि ओमकार पाटील मोहन मुंडे यांच्याकडून पारितोषिक आहे. चांबार्लीच्या कुठल्याही बॅटरने सलग 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मोहनजी मुंडे साहेब यांच्या वतीने पारितोषिक आहे. टीमची धावसंख्या 14. 2 फलंदाज बाद आहेत. बेताळ देव चांबार्ले विरुद्ध ऐरोली कोलीवाडा असा सामना आपल्याला समोर रंगत असताना या स्पर्धेमध्ये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 14 धावा झाल्यात. 9 बॉलचा खेळ संपलाय. 4 ओव्हरची मॅच आहे. कमबॅक केले राजने. पायातला बॉल होता. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलं आणि त्याचमुळे ऑन ड्राईव्ह इथे दाखवला. डीप मध्ये लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक धाव मिळते. ओमकार पाटील सध्या मेरिटवर फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण त्याने 2 चौकार मारलेत. त्याच्यानंतर चांगले फटके त्याने सजवलेत. अनिकेत मुंडे नवीन फलंदाज, एका धावेने त्याचंही खातं उघडले. टीमची धावसंख्या 15. 4 बॉलचा खेळ संपलाय. राज राऊंड विकेटने प्रत्येक वेळेला राईटी बॅटर लेफ्टी बॅटर यांच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी करत आलाय. आई बॉल लेग कटर होता. पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतो. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. हीच कहाणी राहिली या ओव्हरची. राजने पूर्णपणे स्तब्ध ठेवलंय, शांत ठेवलंय आणि त्याचमुळे तो दबाव जो आहे तो वेताळदेव चांबारली टीमवर बनलाय. कारण 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तुम्हाला 50+ करावे लागतील याची चर्चा मी करत होतो, कारण पहिल्या ओव्हर मध्ये तुम्ही 13 केल्या होत्या. या ओव्हर मध्ये 5 बॉल मध्ये फक्त 2 धावा आल्यात. शॉर्ट बॉल होता. बॅकफुटला जात असताना पंच केलाय. बॉलला सरळ पाठवले कव्हर पॉइंट मधून डीप मध्ये. स्वीपर कव्हरला फिल्डर येतोय तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. डबलच्या मदतीने षटक क्रमांक 2 इथे संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 17-2. टीम चांबारली. खुश केले 2026 मध्ये. गाणे वाचतायत म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मजा येते, एन्जॉय आहे. क्रिकेट आणि त्यातल्या त्यात खूप चांगले संगीत. भाऊ ठोंबरे यांचं कौतुक व्हायला पाहिजे. काय गाणे वाजवतात. टीमची धावसंख्या 17. 2 फलंदाज बाद.
आणि भाऊ डोंबरे देखील आपल्याच वयाचे आहेत, माहिती आहे त्यांना कसे गाणे वाजवायला पाहिजेत. 17 धावा झालेल्या आहेत. 12 वाजल्यानंतर अजून इंटरेस्ट येईल त्यांना, त्याच्यामध्ये शंका नाहीये. 17 धावा, 2 फलंदाज बाद. आतापर्यंत ही कहाणी राहिली आहे वेताळदेव चांभारलीची. तिसरं षटक टाकण्याची जबाबदारी मित भोईरच्या खांद्यावर सोपवण्यात आली. मित भोईर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. राजने खूप चांगली गोलंदाजी केली, इम्प्रेस केलं राजने. सेकंड ओव्हरमध्ये, पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा होत्या, सेकंड ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्यात आणि त्याच्यामुळे या मॅच मध्ये कमबॅक केलं ऐरोलीने. या ओव्हरची सुरुवात ऑन साइडला बॅट फिरली, बॉल हवेत होता, शॉर्ट कव्हरला झेल सोडण्यात आलाय. कॅचेस विन द मॅचेस. सोडू नको तू झेल, अन्यथा होशील फेल. इथे मात्र एक सोपा झेल सोडण्यात आलाय साहिलच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 18. रजत मुंडे सध्या तरी अजून तरी पाहायला मिळालेला नाहीये बॅटिंग ऑर्डर मध्ये, कदाचित तो उपस्थित नाहीये या टीम मध्ये, कारण सातत्याने तो क्रिकेटचा प्रवास सुरू आहे. मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा येत आहेत, त्यामुळे रजत मुंडे देखील एक मोठा खेळाडू आहे. नुकतंच ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये त्यांनी त्याच्या आयुष्यातली पहिली कार जिंकली आहे आणि एक अभिमानाची गोष्ट आहे त्याच्या गावासाठी. आणि त्याचमुळे आपण पाहतोय सध्या तरी तो उपस्थित नाहीये. पुढचा बॉल, बॉल हवेत आहे, यावेळेला जास्त उंच चाललाय बॉल. फिल्डर येत आहेत खाली, प्रयत्न सुरू आहे आणि ते परत एक वेळेला कॅच ड्रॉप इथे होते. हितेश कडून हा प्रयत्न झालाय, त्याच्यामुळे अपयश येते आणि त्यातल्या त्यात अजून धावा वाढताना दिसतील. 2 धावे इथे कंप्लीट होतील. बॉल हवेत होता, हितेश डीप मध्ये होता, मिड विकेट रिजन मध्ये प्रयत्न सुरू होता हितेशचा, परंतु बॉल आणि हितेश मध्ये भरपूर डिस्टन्स पाहायला मिळालं. सोशल डिस्टन्सिंगचा जमाना तो गेलाय आता. धावा मिळताना दिसतील 2. 20 धावा झाल्यात, 2 फलंदाज बाद. तिसरं षटक प्रगती पथावर, राऊंड विकेट. फुल टॉस होता आणि यावेळेला मात्र सरळ फटका सजवलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मारले 4, कमी केला भार, येतो चौकार. परत एक वेळा पिकअप शॉट उचलले बॉलला, हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दिमागदार षटकार. बॅक टू बॅक बाउंड्रीज येत आहेत, एक चौकार एक षटकार. टीमची धावसंख्या 30. खतरनाक खेळ सुरू झालाय. झेल सुटल्यानंतर मात्र आक्रमण सुरू झालंय. परत एक वेळेला बॉल, बॅटची कडाट, फिल्डर आहे शॉर्ट थर्ड. अजितने कोणती चूक केलेली नाहीये. या वेळेला झेल टिपलाय, फलंदाज बाद होतोय. 30 ला 3. गमवली आहे टीम वेताळदेव चांभारलीने. 15 धावांची खेळी साकारली. तिसरं षटक सध्या प्रगती पथावर. या ओव्हरचा आता शेवटचा बॉल टाकण्याची जबाबदारी आहे मित भोईरवर. तो गोलंदाजी करताना दिसेल आणि त्याच्या समोर आता नवीन फलंदाज आलाय संदेश मुंडे. बॅटिंगही करतो संदेश मुंडे. एक नावाजलेला गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. खुल्या गटातलं क्रिकेटही गाजवले त्याने. तोच सध्या फलंदाजीसाठी. 30 धावा, 3 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या प्रगती पथावर असताना आल्याला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. परत एक वेळा फिल्डरच्या थोडासा बॉल पुढे पडतोय. साहिल होता शॉर्ट कव्हरला आणि तोपर्यंत एक धाव मिळते. स्ट्राईक ठेवेल संदेश. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 10.33 च्या सरासरीने आतापर्यंत 31.
आणि मान्यवरांचं आगमन होतं, आपलं सहर्ष स्वागत आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला, 31-3 अशी सध्या तरी परिस्थिती पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये बदल होईल आणि लास्ट ओव्हर मध्ये हितेश कोटकर आलाय. लास्ट ओव्हर, डेथ ओव्हर, 4 ओव्हरचा सामना. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन. याच्यानंतर होणारा सामना बोनकोडे 11 बोनकोडे आणि त्यांच्या विरोधात टीम नांदगाव. ओम साई एंटरप्राइजेस शुभमजी मालुसरे यांचा संघ आहे नांदगाव. आपण रेडी राहायचंय टॉस साठी. जिल्हा परिषद व पंचायत समिती चषकाचं आयोजन ग्रामीण बिग बॅश लीग 17 तारखेपासून 25 एप्रिल पर्यंत जयनुमान क्रिकेट संघ रीसच्या वतीने या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 8 पारितोषिक आहेत. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1.5 लाख रुपये. डे नाईट फॉर्मॅट मध्ये टाटा पॉवर हाऊस रीस याच मैदानावर ही क्रिकेटची स्पर्धा रंगेल. पहिला बॉल, डेथ ओव्हर, भैरवीचं षटक सुरू झालंय. बॉटम हँडचा वापर केलाय. बॉल चाललाय काव कॉर्नर, बाउंड्री लाईन फोडत सीमा रेषा पलीकडे एक टप्पा चौकार. बॉटम हँडचा खूप चांगला वापर करत असताना बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. संदेशने मी म्हटलं होतं, हा खेळाडू जो आहे हा बॅटिंग करणं देखील जाणतो आणि खूप महत्वाच्या सामन्यामध्ये खूप चांगली खेळी करून गेल्या आतापर्यंत. चांबारलीचा विचार केला तर टीमची धावसंख्या 35, 3 फलंदाज बाद आहेत. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू झालाय. पहिल्याच बॉलवर हितेशचा खरपूस समाचार घेतलाय. 4 धावा आलेल्या आहेत. पुढचा बॉल, यावेळेला बैठक मारण्याचा प्रयत्न, मात्र ओव्हरहेड वायर वर बॉल इथे लागतोय. हाय टेन्शन वायर्स आहेत आणि तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. नक्कीच फटक्यामध्ये दम होता, परंतु शेवटी आपण पाहतो नशिबाची साथ लाभलेली नाहीये. 2 धावा इथे मिळताना दिसतात. टीमची धावसंख्या डबलच्या मदतीने पुढे जाते. धावा वाढल्यात. धावा झाल्या 37, 37. उगवला तारा कीपरच्या हातामध्ये जातोय डॉट बॉल. डॉट बॉलने कमबॅक केलं हितेश कोटकरने. नक्कीच एक चांगला खेळाडू हितेश कोटकर, एक चांगला बॉलर आहे टीमचा. ऐरोली कोलीवाडाचा विचार केला तर धावा झाल्या 37. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नक्कीच 3 बॉल मध्ये कमीत कमी 1-2 मोठे फटके पाहिजेत. 50 आसपास टार्गेट सेट करावं लागेल. याची चर्चा आपण सातत्याने करतोय, परंतु तेवढ्या धावा होतील का? फुल टॉस होता आणि आता मात्र परत एक वेळा त्या वायरला बॉल लागतोय आणि तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसेल. संदेश स्वतःवर नाराज आहे, परंतु शेवटी इथे एकच धाव मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या आता या सिंगलच्या मदतीने 38, 38 धावा. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता ओमकार पाटील सुरुवातीपासून खेळतोय. 4 बॉल मध्ये 10 धावांची खेळी आतापर्यंत साकारले. 2 चौकाराच्या मदतीने 38 धावा झाल्या. 38. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन, टीम बोनकोडे 11 आणि टीम नांदगाव. 38, 38. डीआरएस यस, तो चेक होतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एकच धाव मिळताना दिसेल या फटक्यावर आणि त्याच्यामुळे धावा झाल्यात 38. 3 फलंदाज बाद. आता 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 रन या ओव्हर मध्ये आतापर्यंत आल्यात. 38, लॉस ऑफ 3 विकेट. परत एक वेळा हितेश कोटकर तयार. समोर फलंदाज ओमकार पाटील तयार. 250चा स्ट्राईक रेट आहे ओमकार पाटीलचा. खोलवर टप्प्याचा बॉल होता. बॉल हवेत आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर मधून निघतोय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. कीपर एंडला थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील आणि 40 कंप्लीट झाली आहे टीम वेताळदेव चांबारलीच्या खात्यामध्ये. 40 धावा पूर्ण. शेवटचा बॉल आता या डावातला. हा बॉल खूप महत्वाचा आहे. ओमकारच्या दृष्टिकोनातून, टीमच्या दृष्टिकोनातून एक मोठा फटका पाहिजेच पाहिजे या टीमला. बोनकोडे 11 टीमचे कॅप्टन आलेले आहेत. टीम नांदगाव, आपण लवकरात लवकर इथे उपस्थित राहायचं टॉस साठी. शेवटचा बॉल या षटकातला.
समोर फलंदाज ओमकार पाटील. हा बॉल सोडून दिलाय, पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. व्हाईटच्या मदतीने 41 धावा झाल्यात, 41. याच्यानंतर देखील दोन दिग्गज संघांच्या दरम्यान महत्वपूर्ण सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ते दोन संघ असे आहेत, बोनकोडे 11 आणि त्यांच्या विरोधात नांदगाव अशी लढत होईल. वेताळदेव चांभारलेने ऐरोली कोलीवाडा म्हणजेच अंबिका किराणा स्टोर नावाने संघ खेळल्या. परत एक वेळा बॉटमॅनचा वापर केला, मात्र बॉल एक्स्ट्रा कव्हरला हवेत होता. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. 2 धावा इथे कंप्लीट होतील का? हो, नक्कीच 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये संदेश इथे रनआउट होईल आणि अशा पद्धतीमध्ये 2 धावा मिळतात. लास्ट बॉलवर धावा झालेल्या आहेत. 43-44 लक्ष आहे. 11ची सरासरी गाठायची आहे सामना जिंकण्यासाठी. ऐरोली कोलीवाडा अंबिका किराणा स्टोर या संघाला या महत्वाच्या मॅच मध्ये 44 लक्ष. एक मिनिट, मोहन मुंडे यांचं देखील आपण इथं सहर्ष स्वागत करूया. चला, टॉस इथे केलं जाईल. दोन्ही टीम कॅप्टन आपणास विनंती ते बोनकोडे आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल नांदगाव. चला, दोन्ही टीम कॅप्टन आपण इथे या आणि टॉस इथे केला जाईल. पहिलं सत्र खेळ कुणाल सर या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. तमाम क्रीडाप्रेमींचा आपण इथे आहे या स्वर्गीय म्हणजे स्फूर्ती टॉपीमध्ये आपण सर्वांचं स्वागत करूया. पहिल्या सत्रामध्ये चांगला खेळ राहिलेला आहे वेताळदेव चांभारली संघाचा. चला, नांदगाव टीमचे कॅप्टन्स आपणास विनंती असेल का बस त्याचे संपर्क करा. याच दरम्यान आपण मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे आपण बोलूया. सन्माननीय दत्ताजी जांभळे साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. खालापूर पंचायत समिती माजी सदस्य आदरणीय विश्वास माली यांना विनंती असेल की दत्ताजी जांभळे साहेबांचा शुभ सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावा. दत्ताजी जांभळे साहेबांना आपण विनंती करूया की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार इथे करावा. आदरणीय खालापूर पंचायत समिती माजी सदस्य आदरणीय दत्ताजी जांभळे साहेबांचा शुभ सन्मान इथे व्यासपीठात केला जातोय. विश्वासजी माले एक लेजंड क्रिकेटर, त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान इथे व्यासपीठावरती केला जातोय. साहेबांना विनंती असेल की आमच्या या स्वागताचा आपण स्वीकार करावा. मायेची उबदार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन इथे मान्यवरांना आम्ही सन्मानित करत आहोत. तर या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. प्रमोद जांभळे यांनाही विनंती आहे. प्रमोद दादा आपण देखील आपला देखील शुभ सन्मान इथे केला जाईल. गोट्या दादा आपला देखील तिथे सन्मान केला जाईल. प्रमोदजी जांभळे उर्फ गोट्या यांना देखील आम्ही इथे सन्मानित करत आहोत. विश्वास दादा आपणास विनंती असेल की त्यांचा आपण आपल्या शुभ त्यांचा शुभ सन्मान इथे आपण करावा. तमाम क्रीडाप्रेमींचं देखील आपण इथे स्वागत करूया. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग प्रथमेश मोरे इथे जॉईन झालेले सर्वांचं आपण स्वागत करूया. आणि आज लढती देखील खूप चांगल्या पाहायला मिळणार आहेत. आणि वाईसवा IPL म्हणून आपण म्हणतो कुणाल सर आज या ठिकाणी आपल्या नगरीमध्ये आलेले आहेत. या रसायनी नगरीमध्ये त्यांचा आवाज ऐकण्यासाठी बरेचसे प्रेक्षक वर्ग देखील फॉन फॉलोअर्स त्यांचे देखील मोठ्या संख्येने आहेत. त्यांचं इथं आपण स्वागत करूया. द्वितीय सत्राला होईल सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. और टू कुणाल सर. चला, नांदगाव टीमचे कॅप्टन आपण उपस्थित असाल तर आपण स्टेजशी संपर्क करा. नांदगाव संघाचा देखील इथे आम्ही स्वागत करत आहोत. अभिषेक जोशी आणि अनिकेत साळुंके ही सलामीची जोडी आहे. स्ट्रायकर एंडला अभि खेळताना दिसतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर अनिकेत आहे.
या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 44 धावा करायच्यात 44. या 44च्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर तयार आहेत. पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी ओमकार पाटीलच्या खांद्यावर आहे. बॅटिंग केली, आता गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल थोडा वेळ हवेत होता, 2 फिल्डरच्या मधोमध पडला आणि तोपर्यंत एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. बॅकवर्ड पॉइंटला बॉल टर्न होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउट चान्स आणि फलंदाज बाद. विकेट आली आहे आणि म्हणूनच मी मगाशी डीजेचं कौतुक केलं होतं, कारण टायमिंग पाहिजे तुमच्याकडे. जर तुम्ही डिक्स जॉकी असाल कुठल्या स्पर्धेमध्ये आणि खूप चांगलं काम ते करतायत. 1-1 अशी परिस्थिती आहे. विकेट आली आहे. एकही बॉल फेस न करता बॅटर आउट झालाय. अनिकेत साळुंके म्हणजेच डायमंड डकचा शिकार येते तो ठरत असताना बॉल फेस न करता रनआउटच्या स्वरूपात बाद होणं, फलंदाज बाद होतोय. 1-1 अशी परिस्थिती आहे. 44 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे या महत्वाच्या मॅच मध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये मीत भोईर सध्या स्ट्राईक रेंजला. लेफ्टी गोलंदाज आहे, त्याच्या समोर लेफ्टी बॅटर. एक चांगलं कॉन्टेस्ट असणार आहे, कारण आपण पाहिलं संदेशचे 2 बॉल त्या ओव्हरहेड वायरला, हाय टेन्शन वायरला लागले. त्या धावा तिथे थांबल्या आणि आता लेफ्टी बॅटर आल्यानंतर मीत भोईर गोलंदाजाचा फायदा उचलू शकेल का? पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता, अक्कू टप्प्याचा बॉल, हुक शॉट. यावेळेला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या फिल्डरला हुलकावणी देत बॉल पुढे चाललाय. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल. बॅलन्स नव्हतं बॉडीचं. हा फटका सजवत असताना आणि त्याचमुळे नियंत्रण गमवल्यानंतर हा फटका सजवला. तोपर्यंत एक धाव मिळताना दिसते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 2 धावा, 1 फलंदाज बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ आहे. नेट टू नेट फाईट इथे चालत असताना दोन्ही संघ तगडे आहेत एकमेकांच्या विरोधात. ज्यावेळेला मैदानामध्ये उतरले त्या स्पर्धेमध्ये प्रत्येकाला जिंकणं गरजेचं आहे. हरणं जंगलात राहतात, त्याच्यामुळे इथे आक्रमण करणं गरजेचं ठरणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. पुढचा बॉल शॉर्ट बॉलचा वापर पडल्यानंतर थोडस खाली राहतो रायटी बॅटर साठी आणि सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय अभिषेकच्या विरुद्ध. सर्व या ठिकाणी बॅक टू बॅक 3 विकेटसाठी मोंडे साहेबांकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज या गोलंदाजासाठी लावण्यात आले. धन्यवाद. प्रत्येक डॉट बॉल आता दबाव निर्माण करणारा ठरणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमवर. टीम ऐरोली कोलीवाडाचा विचार केला तर, आणि त्याच्यामुळे कमबॅक होतंय. सध्या तरी वेताळदेव चांभारली आहे टीमचं या मॅच मध्ये. हा बॉल सोडून दिलाय, पंचांचा इशारा येतोय. सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. डॉट बॉल तो मान्य केलाय. नॉन स्ट्रायकर यांच्या बॅटरने थोडासा कानमंत्र दिलाय अभिषेकला मीतने, त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल इथे टाकला जातोय ओमकार पाटील कडून. चांगली लाईन आणि लेंथ आतापर्यंत ओमकार पाटीलची पाहायला मिळाली आहे. या ओव्हरच्या दरम्यान शांत ठेवले फलंदाजांना. पॉवर प्ले सुरू आहे. परत एक वेळा फिरतोय बॉल. लेग ब्रेक टाकला, नॅचरल लेग ब्रेक पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतो. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, हँडसम पर्सनॅलिटी आहे ओमकार पाटीलची. कर्ली हेअर्स आणि त्यातल्या त्यात चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना मला आठवण झाली त्या क्रिस केनची. न्यूझीलंडचा गोलंदाज, असेच कर्ली हेअर्स आणि चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय ओमकार पाटील. पुढचा बॉल, हा बॉल हवेत आहे, चान्स आहे. डीप मध्ये फिल्डर धावत आहेत, परंतु बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. येतात धावा. पाहूया पंचांचा निर्णय. येतो एक टप्पा घेत बॉल सीमा पार येतोय चौकार. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट होता. समोर मारलेला फटका. 4 धावा इथे मिळतात. 4 धावांच्या मदतीने 6 धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 1 फलंदाज बाद. 44 लक्ष्याचा पाठलाग करायचा. पिछाडीवर संघ चालला ऐरोली कोलीवाडा, कारण तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये 11ची सरासरी गाठणं गरजेचं आहे. 5 धावा तुम्ही कमी केल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावा झाल्या 6-1 अशी परिस्थिती ऐरोली कोलीवाडा या टीमची. वेताळदेव चांभारलीच्या विरुद्ध खेळत असताना नेक्स्ट मॅच आहे बोनकोडे आणि त्यांच्या विरुद्ध नांदगाव असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. युवा स्पोर्ट्स नांदगाव
आणि बोनकोडे 11 बोनकोडे अशी लढत आहे. त्याच्यानंतर भूमी 11 मांडा आणि त्यांच्या विरोधात खारबाव. त्यानंतर गोरसईचा संघ मनीष 11 कांबे या टीमच्या विरोधात खेळेल. अशा लढती आपल्याला आज पाहायला मिळतील. 6 धावा एक फलंदाज बाद. सध्या आपल्याला पाहायला मिळते ही परिस्थिती ऐरोली कोलीवाडा या संघाची. 44 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, परंतु सध्या तरी शांतता मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांची देखील, कारण सध्या तरी शांत माहोल या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. जास्त आक्रमण झालेलं नाहीये. पहिल्या ओव्हरच्या दरम्यान ओंकारने खरोखर चांगली गोलंदाजी केली आहे, चांगल्या रिदमने गोलंदाजी केली आणि दुसरा लेफ्ट आर्म सीमर आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय, तो आहे संदेश मुंडे. वेताळदेव चांबारली या टीम मध्ये चांगले लेफ्ट आर्मर आहेत. नो डाऊट संदेश मुंडेने देखील काळ गाजवलाय क्रिकेटचा. कमी वयामध्ये खुल्या गटामध्ये खेळण्याचा मान त्याने प्राप्त केला. संडी एसपी दादर या टीम साठी देखील तो खेळताना आपल्याला काही काळ पाहायला मिळाला. मॅग्निफिसंट नवी मुंबई या टीम साठी देखील तो खेळताना आपल्याला खुल्या गटातलं क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्याच्यामुळे संदेश मुंडे या खेळाडूची एक वेगळी ओळख राहिली आहे. सांबारलीचं नाव त्यांनी केलंय. ज्या पद्धतीने रजत मुंडे सध्या करताना आपल्याला पाहायला मिळतोय, मग ISPL ची स्पर्धा असो किंवा मग खुल्या गटातल्या कुठल्याही स्पर्धा असो, ऍज आयकॉन त्याने नुकतीच एक कार जिंकली. रजत मुंडेच्या नावाचा बोलबाला सातत्याने या परिसरामध्ये होतोय आणि मिरवणुका निघतात. ISPL मध्ये खेळून आल्यानंतर मिस्टर ISPL आहे रजत मुंडे. चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. बॉल चाललाय जमिनीला घासत पुसत चाटत काटा किर नाथखुळा चौकार. काय क्रॅकिंग एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह दाखवलाय. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट होता. बरोबर गॅप मध्ये 4 धावा मिळाल्या. त्या चौकाराच्या मदतीने मित भोईर पोहोचला 5 वर. टीमची धावसंख्या 10 वर. 5 धावा अभिषेकने केल्यात आणि एक फलंदाज धावबाद झाला, जो होता डायमंड डकचा शिकार अनिकेत साळुंके. टीमची धावसंख्या 10, एक फलंदाज बाद. संदेश मुंडे बॉडी लाईन गोलंदाजी, हलकासा शॉर्ट बॉल आणि यावेळेला रनआउट चान्स होता. डिरेक्ट हिट लागला असता तर नक्कीच चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. मित भोईर धोक्याची घंटा होती. मित भोईर साठी मात्र एक डॉट बॉल येतोय. डॉट बॉल प्रत्येक वेळेला दबाव वाढवणाराच असणार आहे या मॅच मध्ये ऐरोली कोलीवाडा या टीमवर, कारण आपण पाहतोय प्रत्येक डॉट बॉल नंतर समीकरण सातत्याने बदलते या मॅचच्या दरम्यान. आता कहाणी अशी आहे, या मॅच मध्ये 10 धावा एक फलंदाज बाद. 44 चं टार्गेट आहे. बॉल जसा आतमध्ये आला हवेत खेळलाय. कव्हर पॉइंट मधून बॉल निघतोय डीप मध्ये, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबलाय. चांगली फिल्डिंग तिथे ओंकारची. तोपर्यंत एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने नेल्सन आकडा 11 ला 1 अशी परिस्थिती आहे खात्यावर ऐरोली कोलीवाडाच्या. अजूनही 33 धावांची गरज आहे. 15 चेंडू आणि 33 धावा. 15 बॉल 33 हे समीकरण या मॅच मध्ये असणार आहे. पंधरा चेंडू आणि 33 धावा. मॅच मध्ये आता एकाएकी शिरकाव करत असताना दिसतोय वेताळदेव चांबारलीचा संघ, कारण आता हालचालीना वेग आलाय. फिल्डिंग मध्ये पहा लगातार फिल्डिंग मध्ये बदल केला जातो. डीप मध्ये कॉमेंट्री बॉक्सच्या समोर स्क्वेअर लेग ठेवला. डीप मध्ये मिड विकेट एक लॉंग ऑन आहे. त्याचबरोबर लॉंग ऑफचं क्षेत्र थोडस खाली ठेवलं आणि एक्स्ट्रा कव्हर सेट केलाय डीप मध्ये. हे क्षेत्ररक्षण सजून एक डीप बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅनला फिल्डर आहे. लॉंग ऑफ खाली आणि तिथेच फटका सजवलाय. गॅप मध्ये एक टप्पा घेत बॉल अडवण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. टीमची धावसंख्या 13 आणि ते उलटे फटके रिव्हर्स स्वीप स्विच हिट जर थांबवायचे असतील तर त्याच्यासाठी तो एक थर्ड मॅन ठेवलाय, तो वाईडिश आहे. हे क्षेत्ररक्षण इथे सजवत असताना दुसऱ्या बाजूला वानखेडेवर मुंबई इंडियन्सला 28 बॉल मध्ये 37 धावा पाहिजेत. इथे आपण पाहतोय 14 बॉल मध्ये 31 पाहिजेत ऐरोली कोलीवाडाला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. हा सामना इथे रंगत असताना हा सामना हळूहळू शिरकाव करतोय वेताळदेव चांबारलीचा संघ. परत एक वेळा टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर निघतोय बॉल. आणखीन एक डॉट बॉल संदेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या ओव्हर मध्ये पूर्णपणे शांत ठेवलंय. पहिले ओव्हर मध्ये मोठमोठे हमले पाहायला मिळालेले नाहीयेत, त्याच्यामुळे पॉवर प्ले नंतर देखील संदेशची गोलंदाजी कमालीची राहिली. 5 बॉल मध्ये फक्त 7 धावा त्याने खर्च केल्यात आणि विशेष म्हणजे पहिल्या बॉलवर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा चौकार आल्यानंतर त्याने पूर्णपणे शांत ठेवले फलंदाजांना. ऐरोली कोलीवाडाचे खेळाडू सातत्याने ऑन साइडला टार्गेट करतायत.
यावेळेला मात्र फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आहे, बॉल हवाई सफर करतोय, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे मिड विकेटला. अभि जोशीच्या बॅट मधून येतोय सिक्सर. दोन तरी आपण नांदगाव संघाची टीम कॅप्टन आपणास विनंती असेल की आपण स्टेजशी संपर्क करा. इथे द्वितीय मॅचचा टॉस केला जाईल. बनकोडे संघाचे कॅप्टन इथे आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. नांदगाव टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण स्टेजशी संपर्क करा. 12 बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. 12 चेंडू आणि 25 धावा. रिक्वायर रन रेट 12.5चा असणार आता या मॅच मध्ये. जो 11चा होता तो नक्कीच वाढवलाय 1.5ने आणि त्याच्यामुळे या मॅच मध्ये कमबॅक केलंय नो डाऊट. वेताळदेव चांभारली या टीमने चांगलं क्रिकेट ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी राहिली पहिल्या 2 ओव्हरमध्ये, परंतु शेवटच्या बॉलवर कडा प्रहार पाहायला मिळाला. संदेशच्या विरुद्ध 13 धावा आल्यात आणि त्याचमुळे हलकीशी एक टीम मीटिंग तिथे बोलवण्यात आली. परंतु जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळत राहा. टीम चांभारली. ऐरोली कोलीवाडा या मॅच मध्ये कमबॅक करतोय. अभि जोशीचा तो षटकार, त्यामुळे या मॅच मध्ये त्यांचंही कमबॅक होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 12 बॉल मध्ये 25 धावांची गरज. टीम मीटिंग सध्या सुरू आहे. विकेट कीपर ओमकार, संदेश सगळे खेळाडू एकमेकांशी बोलतायत. एक्झॅक्ट पुढचं षटक कोणाच्या खांद्यावर सोपवावं, कारण पेनल्टीमेट ओव्हर आहे. या ओव्हर मध्ये चुका झाल्या तर सामना फिनिश. या ओव्हर मध्ये कमबॅक झाला तर मॅच मध्ये राहतील चांभारली टीम. परंतु जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ तुम्ही घेताय, लगेच मॅच सुरू करा. 12 बॉल 25 धावांची गरज आहे. ऑप्शन आहेत या टीम कडे. पंकज, यशवंत आणि त्याच्यामुळे शेवटी आता निर्णय झालाय. पंकज मुंडेकडे तो बॉल सोपवण्यात आलाय. ऑप्शनची मी चर्चा करत होतो आणि शेवटी पंकजवर तो विश्वास दाखवलाय. कॅप्टनने पंकजला सांगितलं तू करू शकतो, कमीत कमी शेवटच्या ओव्हरमध्ये 12-13 रन ठेव, त्यावेळेला मजा येईल या मॅच मध्ये. हेच काहीच सांगितलं असेल. पाहूया तशी गोलंदाजी होते का पंकज मुंडेकडून या महत्वाच्या ओव्हर मध्ये. तशीच गोलंदाजी करावी लागणार आहे, अन्यथा नक्कीच तुमच्याच इलाक्यात येऊन एक मोठा उलटफेर ऐरोली कोलीवाडा इथे करू शकतो. 19 धावा झाल्यात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण या मॅच मध्ये असणार आहे. मीत भोईर 6 धावांवर खेळतोय. नांदगाव टीम आपल्यासाठी शेवटचा कॉल आहे, कारण बोनकोडे टीमचा कॅप्टन इथे भरपूर वेळ झालाय बसलेला आहे. लवकरात लवकर टॉस साठी यायचे टीम नांदगाव. पहिलाच बॉल बीट करून विकेट कीपरच्या हातामध्ये, आणि विशेष म्हणजे फुटवर्कच नाहीये. ज्या पद्धतीने मीत भोईर खेळतोय, जागेवरूनच ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न, बॉल पर्यंत तुम्हाला जावं लागेल, बॉल तुमच्याकडे येणार नाहीये, आणि हेच केले पहिल्या बॉलवर पंकज मुंडेने. चांगली कामगिरी पंकज मुंडेची. पहिला डॉट बॉल, त्याच्यामुळे दबाव बनतोय. क्रिकेटमध्ये फुटवर्क पाहिजे, त्यावेळेला संपर्क होतो आणि त्याच वेळेला धावा बनतात. डॉट बॉल पंकज मुंडेचा पहिला. आता 11 बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे. 11 चेंडू 25 धावा. शफल झाला, यावेळेला बरोबर उडवला बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टर्न होतोय डीप मध्ये. इथे फिल्डर येत आहेत. 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. एकच धाव मिळताना दिसते मीत भोईरला. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 20 धावा. 24 धावांची गरज आहे. 10 बॉल मध्ये 4 षटकार मारायचे. षटकाराच्या परिभाषेत जर समीकरण जोडलं या मॅचचं, आणि खासियत आहे अभि जोशीची, तो एक आक्रमक बॅटर आहे ऐरोली कोलीवाडा या टीमचा. त्याच्याकडून अपेक्षा नेहमीच वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्याने एक षटकार मारलाय मागच्या ओव्हर मध्ये संदेश मुंडेच्या अगेन्स्ट. तो महत्वाचा खेळाडू आहे टीमचा. धावा झाला 20. 24 धावांची गरज आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू 24 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये असणार आहे. फील्ड प्लेसमेंट मध्ये एक शॉर्ट थर्ड, एक शॉर्ट फाईन लेग, त्याचबरोबर एक गली ठेवण्यात आलाय. पॉइंटला कोणीच नाहीये. डीप मध्ये कव्हर पॉइंट आहे. लॉंग ऑफ सेट केलाय. लॉंग ऑन आहे. मिड विकेट आहे. स्क्वेअर लेग आहे. बॉल तयार. पुढचा बॉल घेऊन या बॉल शरीरापासून दूर खेळलाय. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हरला. फिल्डर येत आहेत. 1 रन कंप्लीट. दुसरा धाब्याचा प्रयत्न. 2 धावा इथे मीत कंप्लीट करत असताना पाहायला मिळेल. डेंजर एंडला मीत होता, बॉलर एंडला. तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढल्यात. डबलच्या मदतीने आता धावा झाल्यात 22. अर्ध्या धावा झालेल्या आहेत. अर्ध्या धावा करायच्या आहेत. येणाऱ्या 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉल मध्ये 22 धावा करायच्या आहेत. मॅच ऑन. पहिला सामना कमालीचा रंगतोय.
म्हणूनच या गटावर प्रत्येक प्रेक्षकाच्या नजरा खेळलेल्या असतात. या गटावर सगळ्याच प्रेक्षकांच्या नजरा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचमुळे हा जो सामना आहे पुरस्कर्ते देखील महत्वाचे ठरतात अशा गटांमध्ये ज्या वेळेला संघ पुरस्कृत केले जातात. आणि सध्या मॅच ऑन आहे. 9 चेंडू 22 धावांची गरज आहे. परत एक वेळा बोलत तयार पंकज मुंडे. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर खाली येतोय. प्रयत्न सुरू आहे. जय कडून झेल सुटलाय. नाव जय आहे परंतु आता नक्कीच संघ पराभवाच्या दिशेने देखील वाटचाल करू शकते. सर टॉस इथे केला जाईल बनकोड आणि नांदगाव. मी आदरणीय खालापूर पंचायत समिती माझे सदस्य आदरणीय दत्तदादा दांबळे यांना आपण विनंती करूया की पुढील मॅचचं टॉस भाऊ आपल्या सोबत असते आपण करावं. एका बाजूला वनकोडे आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल नांदगाव. या दोन्ही संघादरम्यान टॉस करण्यासाठी आपण खालापूर पंचायत समिती माजी सदस्य आदरणीय दत्ताजी दांबळे साहेबांच्या सोबत असते टॉस केला जाईल. मात्र मैदानाच्या आतमध्ये सुद्धा आता सर्व मॅचमध्ये मजा आली आहे. मॅच मात्र खूप चांगली रंगती आहे दोन्ही संघासाठी. 8 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. 8 चेंडू 20 रन हा सामना रंगतोय. परत एक वेळा बोलत तयार पुढचा बॉल घेऊन. या वेळेला मात्र कडक प्रहार आहे. बॉलवर केलाय प्रहार. बॉल चाललाय सीमा रेषा पार आणि गोलंदाजाला केलाय गार. येतोय षटकार. आहे बनकोडे ना बनकोडे संघाने टॉस जिंकलेला आहे. शुभेच्छा असते तुम्हाला पुढील मॅच साठी. 7 बॉल 14 धावांची गरज. परत एक वेळा आडव्या बॅटने पुल केलाय. बॉल हवेत आहे. बॉल गुल होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा मिळतील. षटकार आलाय. बॅक टू बॅक सिक्सेस इथे अभिषेक जोशीच्या बॅट मधून. मला अजूनही समजलं नाही त्यावेळेला रनआउट साठी देखील अपील होत होती. दुसऱ्या धावेचा का प्रयत्न होत होता. अभिषेक एवढ्या चांगल्या पद्धतीने खेळतोय आणि त्याच्या बॅट मधून लगातार हे 2 षटकार. बॉल मध्ये 8 धावांची गरज आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 36 धावा झाल्यात आणि आता 6 बॉल मध्ये 8 धावा डिफेंड करायचे आहेत या महत्वाच्या सामन्यामध्ये. यशवंत पटेल लास्ट ओव्हर गोलंदाजीसाठी 8 धावा डिफेंड करायचे आहेत. ही चर्चा मगाशी सुरू होती. गोलंदाजी कोणाला द्यायची. यशवंत पटेलला की त्याच्या अगोदरचा पंकज मुंडेला. आणि शेवटी पंकज मुंडेला गोलंदाजी देण्यात आली. बॅक टू बॅक 2 सिक्सेस मारलेले आहेत अभिषेकने मॅच मध्ये आणलंय. अभिषेक जोशीने 29 धावांची खेळी केली आहे. 6 बॉल मध्ये 8 धावा करायच्या आहेत. कंपल्सरी टार्गेट चेस आहे. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. तुम्हाला 8 धावा कराव्याच लागतील. क्रिकेटमध्ये असे सामने शेवटच्या बॉल पर्यंत रंगतात. त्याच्यामुळे हा सामना अजून संपलेला नाहीये. यशवंत पटेल एक महत्वाचा गोलंदाज आहे. डेथ ओव्हर स्पेशालिस्ट. भैरवीचं षटक टाकण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. पाहूया तो धावा डिफेंड करू शकेल का या महत्वाच्या सामन्यामध्ये. पहिला सामना रोमांचक, रोमहर्षक, चित्तथरारक. प्रेक्षक शांत आहेत. माहिती आहे सामन्याचं महत्व काय. कारण आपल्याच परिसरातला संघ वेताळदेव चांबारली खेळताना दिसतोय. दुसऱ्या बाजूला नवी मुंबईच्या एकदम टोकावरून आलेला संघ ऐरोली कोलीवाडा आहे. पहिला बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल टोकावरून याचा उल्लेख याच्यासाठी केलाय कारण महानगरपालिका क्षेत्र सीबीडी मध्ये आणि ऐरोली एकदम ठाण्याच्या जवळ आहे. तिथून हा संघ ट्रॅव्हल करून एवढ्या लांब पर्यंत अंतर कापत आलं आणि त्या टीमच्या विरोधात आता 5 बॉल मध्ये 8 धावा करायच्या आहेत. पहिला बॉल यशवंत पटेलचा डॉट आलाय मिचच्या अगेन्स्ट. दुसरा बॉल पायावर होता. लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. आता 5 बॉल मध्ये 7. लाईन ऑफ अटॅक थोडासा चुकलाय कारण राऊंड विकेटने अँगल बरोबर होता परंतु बॉलची जी लाईन होती ती लेग स्टंपच्या बाहेर होती आणि तीच तुम्हाला कुठेतरी लेग अँड मिडल स्टिकच्या जवळ आणावी लागेल. त्याच वेळेला तुम्ही स्टंप टू स्टंप लाईनने गोलंदाजी करू शकता. तेच इथे पाहायला मिळाले नाहीये यशवंत पटेल कडून. परंतु पहिला बॉल चांगला टाकला होता. 5 बॉल मध्ये 7 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा या स्पर्धेमध्ये. ही लाईन चांगली आहे. ड्राईव्ह केलाय शॉर्ट कव्हरला. फिल्डिंग खराब होते. 1 रन कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न इथे नाहीये.
एकच धाव मिळताना दिसेल. आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये एक षटकार मारायचा आहे. 6 धावांची गरज आहे. मॅच ऑन. अभि जोशीने मागच्या ओव्हर मध्ये 2 मारले होते. चांगली फलंदाजी केली होती. त्याच्या अगोदरच्या ओव्हर मध्ये एक चौकार एक षटकार मारला होता. चांगला खेळताना दिसतोय अभि जोशी. त्याने 29 धावांची खेळी केली, परंतु आता 4 बॉल मध्ये 6 धावा डिफेंड होतील का, हा प्रश्न आहे. हा कारनामा 1994 आणि 96 ला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी केल्या. भारतीय टीम साठी एकदाच गोलंदाजी घेतली होती लास्ट ओव्हर मध्ये, त्यावेळेला धावा डिफेंड केल्या होत्या. आणि पाहूया हा कारनामा आता या मॅच मध्ये यशवंत पटेल करून दाखवेल का. बॉल बीट करून विकेट कीपरच्या हातामध्ये. आता 3 बॉल मध्ये 6 धावांची कहाणी. मॅच बदलते. मॅच मध्ये यशवंत पटेल आणतोय. सध्या टीम वेताळदेव सांबारलीला. तोही सांगतो इलाका भी हमारा, धमाका भी हमारा होगा. परंतु अजूनही 3 बॉल महत्वाचे आहेत. अभि जोशी आतापर्यंत तो खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. फिनिशिंग टच तो देईल का या महत्वाच्या मॅच मध्ये, हे पाहायचंय. एखादा षटकार चौकार त्याच्या बॅट मधून येईल का, हे पाहायचंय. पुढचा बॉल. यावेळेला बैठक. बॉल सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. अभि जोशीने सामना फिनिश केलाय आणि हा सामना पहिला जिंकलाय ऐरोली कोलीवाडाने. आणि नो डाऊट या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच देखील तोच असेल, अभि जोशी, ज्याने 35 धावांची खेळी केली. अभिनंदन अभिषेक जोशी.